साडे सव्वाशे न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत शेवगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी श्रीमती सोनल शाह मॅडम यांच्या समर्थनार्थ निवेदन देत त्यांच्यावरील आरोपांचा निषेध केलाय। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात शेवगाव तालुक्यातील सुमारे 20 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता। गटविकास अधिकारी सोनल शाह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत अभियान यशस्वी केले। अभियानाच्या कालावधीत त्यांनी विविध ग्रामपंचायतींना भेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि विकास कामांना चालना दिली, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अभियानाअंतर्गत झालेल्या मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात आली होती। मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर काही व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने आरोप करत गटविकास अधिकारी आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे। कोणत्याही अधिकाऱ्याने पुरस्कार मिळवून देण्यासाठी आर्थिक मागणी केली नाही किंवा कोणत्याही ग्रामपंचायतींच्या कामकाजात अनुचित हस्तक्षेप केला नाही। चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींनाच पुरस्कार मिळावा हीच भूमिका अधिकाऱ्यांनी कायम ठेवली असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। अलीकडच्या काळात प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत व्यक्त करत अशा प्रकारांचा जाहीर निषेध करण्यात आला। तसेच गटविकास अधिकारी सोनल शाह मॅडम आणि केस येथील गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले। या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, सरपंच डॉक्टर सुधाकर लांडे, रोहन दिलीप लांडे, रामेश्वर भापकर, परमेश्वर तेलोरे, संतोष धस, सुभाष वाणी, संजय खेडेकर, सूर्य चोरडे यांच्यासह विविध भागातील सरपंच, उपसरपंच, माजी पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शासनाने अभियानाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला असून नव्याने नियुक्त होणाऱ्या समितीसमोर वस्तुस्थिती मांडली जाईल असा विश्वासही निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। प्रतिनिधी अयाज शेख। मंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत 17 सप्टेंबर पासून आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये 20 ग्रामपंचायतींनी यामध्ये भाग घेतला होता आणि त्या निमित्ताने शेवगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी माननीय सोनल शाह यांनी 6 महिन्यामध्ये खूप मोठं मार्गदर्शन करून सर्वच ग्रामपंचायत चांगल्या या ठिकाणी काम केलं। त्यानंतर 31 मार्च नंतर माननीय विठ्ठल नागरगोजे BDO यांनी या ठिकाणी भेट देऊन सगळं तपासणी करून मूल्यांकन केलं। त्यांनी पक्षपातीपणे त्यांनी या ठिकाणी मूल्यांकन केलं आणि त्यातून 1, 2 असे नंबर त्यांनी काढून ते जिल्हास्तरीयला या ठिकाणी पाठवण्याचं काम दिलं। खऱ्या अर्थानं आमचं हेच म्हणणं आहे की ज्या ग्रामपंचायतीत 1 नंबर आला, काही 2 नंबर आला, काही 3 आलाय, निपक्षपातीपणे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम केलंय। कुठलंही त्या आर्थिक गैरव्यवहार कुठेही केलं नाही, त्यामुळे चांगलं काम त्यांनी केलंय। त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्यांना आरोप करणं हे चुकीचं आहे। आरोप करणाऱ्यांची मागणी किंवा आमचं या ठिकाणी 1 किंवा 2 नंबर आला पाहिजे, आमचं या ठिकाणी काम चांगलं आहे, पण अधिकाऱ्यांचे मूल्यांकन केलं खऱ्या अर्थाने त्यांनी साईटवर संबंधित या ठिकाणी पूर्ण मूल्यांकन चांगलं काम पाहूनच या ठिकाणी मूल्यांकन केले। कुठलाही आर्थिक व्यवहार करून त्यांनी मूल्यांकन केलेलं नाही।